आज मी माझ्या लेकराकडे बघते आणि माझ्या मनात एकच विचार येतो, उद्या हा कोणत्या जगात वाढेल. आज दिल्लीच्या रस्त्यावर हजारो तरुण मुले उभे आहेत. कोणाच्या डोळ्यात राग आहे तर कोणाच्या हातात पाटी आहे. पण त्यांच्या आवाजात एकच मागणी आहे, आमची शिक्षण व्यवस्था सुधारा. पेपर लीक्स, खोट्या परीक्षा, फ्युचरचा भरोसा नसलेली सिस्टम. आणि हा त्रास कोणातरी एकाचा नाही आहे. हा त्रास आहे प्रत्येक त्या घराचा, प्रत्येक त्या आईचा, प्रत्येक त्या बालकाचा जो उद्या शाळेत जाईल. आणि जेव्हा हा तरुण वर्ग रस्त्यावर उतरतो तेव्हा तो खोटं बोलत नाही, तर तो भविष्यासाठी बोलतो, आमच्या मुलांसाठी बोलतो. काही दिवस जंतर मंतरवर थंड पावसात, कडक उन्हात ते बसून राहिले आपला आवाज पोहोचवण्यासाठी. तरी त्यांची शांती आणि सहनशीलता कमी झाली नाही. म्हणून हा आवाज दाबला जाऊ नये, कारण आज हा आवाज दाबला तर उद्या आमच्या मुलांच्या भविष्याचा पण आवाज दाबला जाईल. मला माझ्या बाळाच्या भविष्याची पण सुरक्षितता हवी आहे. एक अशी शिक्षण व्यवस्था ज्यात गुणवत्ता असेल, ट्रान्सपरन्सी असेल आणि प्रत्येक मुलाला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी असेल. त्या सर्व तरुणांना ज्या शांतीने आणि साहसाने आपल्या हक्कासाठी उभे आहेत, मला तुमचा अभिमान वाटतो. तुमचा आवाज ऐकला जात आहे आणि तो ऐकला गेला पाहिजे, कारण शिक्षण आमचा हक्क आहे. धन्यवाद.